आता सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट येते। गोळीबारातील दुचाकीचा फोटो आता समोर आलेला आहे। पोलिसांनी दुचाकी माउंट मेरीवरनं जप्त केलेली आहे। दुचाकीच्या मालकाची आणि आरोपींची कसून चौकशी सध्या सुरू आहे। महत्त्वाची अपडेट आपण बघतोय, जी दुचाकी या हल्ल्याच्या निमित्ताने वापरण्यात आलेली होती त्या दुचाकीचा फोटो आता आपण बघतो आहोत। हा फोटो समोर आलेला आहे। ही दुचाकी माउंट मेरी म्हणजेच बँड्रा इथे असलेल्या माउंट मेरी परिसरामध्ये ही दुचाकी जप्त करण्यात आलेली होती। याविषयीचे अधिक अपडेट्स घेऊया। निखिल चव्हाण आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। निखिल, काय माहिती समोर येते? दुचाकीचा फोटो आपण बघतोय, या दुचाकीबद्दल काय माहिती समोर येते? मालकांची सगळी चौकशी सुरू आहे। नक्कीच गुरुप्रसाद, पाहायचं झालं तर सलमान खान याच्या घराच्या बाहेर ज्या हल्लेखोरांनी हा जो गोळीबार केलेला आहे, त्या गोळीबारात जी बाईक वापरण्यात आलेली आहे, ती बाईक पोलिसांनी त्याच दिवशी माउंट मेरी या इथून आहे ती जप्त केलेली होती आणि त्यानंतर तिचा आता फोटो आहे तो आपल्या समोर आलेला आहे। मुळात म्हणजे ह्यात पाहायचं झालं तर ज्या आरोपींनी ही जी संपूर्णपणे बाईक ज्या प्रकरणामध्ये वापरली ती पनवेल या इथून आहे ती घेतलेली होती। पनवेल इथूनची जी पासिंग आहे ती या गाडीची आहे। प्रामुख्याने गोळीबार प्रकरणामध्ये सामान्य बाईक वापरल्याचा हा संपूर्णपणे पुरावा आहे तो पुढे आलेला आहे। कोणालाही संशय येऊ नये ह्या अनुषंगाने ही बाईक वापरला असल्याचा देखील पोलिसांचा अंदाज आहे। कारण अनेक वेळा आहेत की ज्या अशा प्रकारचे गुन्हे घडवण्यासाठी फास्ट चालणाऱ्या किंवा स्पोर्ट्स बाईकचा देखील यामध्ये वापर होतो, परंतु कोणालाही ह्या अशा बाईकवरती आहे तो संशय येऊ नये या अनुषंगाने ही बाईक वापरल्याचं त्या ठिकाणी पोलिसांचं देखील म्हणणं आहे। त्यामुळे ही जी बाईक आहे ती आता पोलिसांनी जप्त केलेली असून मूळ मालक आहेत त्यांच्यापासून मूळ मालकांनी ज्यांना ही बाईक विकलेली आहे त्यांची देखील चौकशी पोलीस आता करत आहेत। बरोबर, धन्यवाद निखिल या माहितीसाठी। Thank you.